नमस्कार. सर्वप्रथम तुम्हा सर्वांना माझ्याकडून मकर संक्रांती आणि हळदी कुंकू सणाच्या हार्दिक शुभेच्छा. आज आपण बघणार आहोत हळदी कुंकू सणासाठी जे सुहासिनी बायका हा सण अतिशय उत्साहात आणि उल्हासाने साजरा करतात. यासाठी सजावट कशी करायची, कोणता लूक वापरायचा आणि मग मकर संक्रांतीसाठी पण सजावट कशी करायची. तर बायकांना हा प्रश्न नेहमी पडत असतो. तर मी आज तुमच्यासाठी त्या प्रश्नाचे उत्तर घेऊन आले. अगदी कमीत कमी दागिने वापरून आणि कमीत कमी वेळामध्ये आपण अतिशय सुंदर कशा प्रकारे दिसू शकतो हे आज आपण बघणार आहोत. तर अशा प्रकारे चंद्रकोर डिझाईनची अशी साडी घ्यायची. मी घेतलेल्या साडीचा रंग हिरवा आहे, गडद हिरवा. आणि अशा प्रकारे बांगड्या वापरायच्या. ज्या बांगड्याचा कलर लाल आहे, या साडीचा कलर पण लाल चॉकलेटी अशा शेडमध्ये आहे. तर मग बांगड्या पण त्याच शेडच्या वापरायचा. आणि त्यावरती सेट गळ्यामध्ये घालण्यासाठी हार लक्ष्मी हार म्हणून आहे माझ्याकडे, तो वापरायचा. आणि चोकर म्हणून हे बघा, हे दाखवते ना मी, मोती आहेत त्याला शेवटी आणि वरती लक्ष्मी हाराच्याच डिझाईनचे कॉईन्स आहेत. किती सुंदर वाटत आहेत ना हे डिझाईन. तर हा कॉम्बिनेशन वापरायचा. कितीतरी सुंदर वाटत आहे हे पूर्ण झाल्याच्या नंतर, तुम्ही लोक पाहू शकता. अगदी आपल्या पारंपरिक पद्धतीचे दागिने आणि साडी वापरण्यात आलेली आहे. बांगड्या पण लाल कलरच्या कितीतरी सुंदर वाटतात. आणि मग त्याच सेटवरचे मोती असलेले कानातले वापरायचे. मी हे सगळे दागिने वापरलेले आहेत. हा कॉम्बिनेशन मला खूप छान वाटला, जे काही बाकीचे माझ्याकडे अवेलेबल आहेत त्यापैकी. मग मंगळसूत्र या डिझाईनचा आहे, छोटासा, त्याला सेंटरमध्ये स्टोन्स आहेत छोटेसे. हेवी दागिन्यांवरती ना मग मंगळसूत्र जरा छोट्या डिझाईनचं असेल तर छान वाटते, म्हणून यावरती मी हा लूक वापरलेला आहे. किती सुंदर वाटेल संपूर्ण झाल्याच्या नंतर तुम्ही लोक बघू शकता. पूर्ण व्हिडिओ पहा शेवटपर्यंत, अगदी सुंदर अशा आयडियाज मिळतील तुम्हाला. बघा, हा पूर्ण झालेला लूक एवढाच आहे पण किती छान वाटत आहे. मग त्यामध्ये सुहासिनीसाठी जे आपण पूजेसाठी पण वापरतो ना, आरसा आहे अलंकारांपैकी. मग टिकली पॅकेट आहे, सुंदर डिझाईनची टिकली आहे ना, छान वाटतात अशा गोल टिकल्या आणि त्यावरती एक सिंगल स्टोन. मग सोबत लिपस्टिक आहे, बऱ्याच महिलांचा फेवरेट दागिना अलंकार किंवा सजावटीचा आयटम जे काही आपण म्हणू त्याला. मग त्यासोबत सिंदूर आहे, नखपालिस आहे, नेल पेंट जे आपण म्हणतो, अत्तर आहे किंवा मग परफ्यूम कुठलाही वापरू शकतो आपण. मेहंदी कोण आहे, एक दिवस अगोदर आपण सुंदर अशी डिझाईन काढतो ना हातावरती मेहंदीने. मग जोडवे आहेत, सुहासिनीचं दागिना. किती छान वाटत आहे ना हा लूक. काजळ आहे, माय पर्सनली फेवरेट, माझा आवडता प्रकार. किती छान वाटत आहे. काजळ मला लावायला फार आवडतं. आणि मग सोबत हळदी कुंकू, चीफ गेस्ट ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारे सजवून घ्यायचं. तुम्ही हा लूक हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्ये वापरू शकता. स्वतःसाठी पण सजण्यासाठी हे अशा प्रकारचे दागिने, साडी वगैरेचं कॉम्बिनेशन वापरू शकता. मग मकर संक्रांती सण आहे त्यामुळे मग प्लेट ठेवून घ्यायचं आणि मग असे तिळगुळ टाकून घ्यायचे त्यावरती. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. हळदी कुंकू आहे म्हणल्यासारखं मी जे 2 तिळगुळ आहेत ना, एक पिवळ्या कलरचा वापरला आणि एक लाल कलरचा वापरला, जेणेकरून त्याला फार सुंदर असं लूक येईल. आता बघा, पूर्ण डिझाईन अप्रतिम वाटत आहे, कितीतरी छान वाटत आहे ना, फारच सुंदर. बनवताना पण मला एवढं आयडिया येत नाही जेवढं बनवल्याच्या नंतर सुंदर दिसतं ते. किती छान वाटत आहे बघा.
शूटमध्ये पण असं मी प्रॉपर आयडियाज लावून घेतलेले आहे, जेणेकरून तुम्हाला पण छान वाटेल आणि बनवल्याच्या नंतर बाकी सगळे लोक फोटोशूट करताना त्यामध्ये पण छान वाटेल. थँक्यू.